नमस्कार. एक सुंदर संकल्पना आणि अख्खं गाव पाणीदार झालं. उन्हाळ्यामध्ये सुद्धा कुरुलबाजी, तालुका सातारा, जिल्हा सातारा या गावात डोंगरामध्ये झऱ्याचे पाणी उपलब्ध असतं, परंतु ते तीव्र उन्हाळा असल्यामुळे गावापर्यंत पोहोचत नाही. ते वाटेमध्ये मोडून जातं. त्यामुळे गावाला पिण्याचे पाण्याचे संकट तर जाणवतेच, पण शेती देखील करता येत नाही. यावर उपाय म्हणून झऱ्यापासून पाणी बंदिस्त पाईपलाईन करून गावापर्यंत आणायचं असा विचार समोर आला. श्रमदान गाव करेल व पाईपलाईनसाठी व इतर कामासाठी लागणारा खर्च परांजपे ॲटोकास्ट कंपनी CSR निधीमधून करेल असं ठरले व काम सुरू झाले. श्रमदानातून गावापासून डोंगरात पाईप घेऊन जाणे व पाईप एका विशिष्ट तंत्रज्ञानाने एकमेकांना जोडणे, यामुळे पाईपमध्ये कुठेही लिकेज राहणार नाही. हे अतिशय अवघड काम हे गावकऱ्यांनी पूर्ण केलं. जंगलामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे जंगली जनावरे पाणी पिण्यासाठी गावामध्ये येतात व अनेक वेळेला शेतीचे प्रचंड मोठे नुकसान करतात. ग्रामस्थ व जंगली जनावरे यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष सध्या निर्माण झालेला देशभर पाहायला मिळतो. यावर उपाय म्हणून जी पाईपलाईन झऱ्यापासून आपण गावापर्यंत घेऊन आलो आहोत, त्यामधून वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांना पाणी पिण्यासाठी सोय केलेली आहे. पाणी पिण्यासाठी जे बॅरल जमिनीमध्ये पुरले आहेत, त्याला जसा आपण घरातल्या पाण्याच्या टाकीला ऑटो व्हॅल्व्ह बसवतो, जेणेकरून टाकी भरल्यानंतर पाणी वाहून जाऊ नये, त्याच पद्धतीने पुरलेल्या बॅरलला वॉल बसवलेले आहे, जेणेकरून जनावरांनी पाणी पिल्यानंतर ते बॅरल पुन्हा पाण्याने भरला जाईल. पाण्याचा कॉक सुरू करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज सुद्धा नाही. आणि आता विना विजेचे आणि 24 तास पाणी गावात पोहोचले आहे. या प्रकल्पामुळे होणारे फायदे: उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध राहील. या भागामध्ये भात शेती केली जाते. पावसाचे आगमन उशिरा जर झाले तर भात शेती करणे शेतकऱ्यांना कठीण जाते. पाऊस उशिरा सुरू झाला तरी पाणी आता उपलब्ध असेल. भात लागवड केल्यानंतर बऱ्याच वेळेला पावसामध्ये खंड पडतो. अशा परिस्थितीमध्ये भाताचे उत्पादक कमी होते. तो प्रश्न आता बारमाही पाणी उपलब्ध असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना हा प्रश्न आता येणार नाही. शेतकरी वर्षभर 3 पिके आता घेऊ शकतात, अगदी उन्हाळी पिकंसुद्धा. जंगलामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जंगली जनावरांसाठी केलेली असल्यामुळे जंगली जनावरे गावामध्ये येऊन शेतीचे नुकसान आता करणार नाहीत. गावामध्ये पिण्याला व शेतीला वापरून झालेले पाणी पुढे ओढ्यातून उरुमुडी नदीला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा वाढ होण्यास हातभार लागणार आहे. आणि अशा पद्धतीने एका संकल्पनेतून एक गाव पाणीदार झाले. या सगळ्या मागे एक व्यक्ती अगदी ठामपणे उभी होती, ती म्हणजे डॉक्टर अविनाश पोळसर. धन्यवाद.